नमस्कार, सार्वमंथन न्यूज महाराष्ट्रमध्ये आपलं स्वागत. पाहुयात आजची सविस्तर बातमी. अहिल्यानगर जिल्ह्यातील शिर्डी व शिंगणापूरच्या मध्यवर्ती ठिकाणी असलेल्या राहुरी शहरातील नगर मनमाड महामार्गालगत संत गाडगेबाबा आश्रमशाळेसमोरील संत गाडगेबाबा व्यापारी संकुलातील स्टेट बँकेचे एटीएम मशीन अज्ञात चोरट्यांनी 13 फेब्रुवारी रोजी पहाटे 5 वाजताच्या दरम्यान फोडून लाखो रुपयांची रोकड लंपास केल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली. या घटनेमुळे पोलीस प्रशासनाची चांगलीच पळापळ झाल्याचं दिसून आलं. अज्ञात भामट्यांनी पहाटे 5 वाजल्याच्या दरम्यान संत गाडगेबाबा आश्रमशाळेसमोरील नगर परिषदेच्या अग्निशमन दलाच्या जवळ असलेल्या स्टेट बँकेचे एटीएम गॅस कटरच्या साहाय्यानं फोडण्यात येऊन एटीएमच्या आतमधील 25,67,000 रुपये रोख रक्कम घेऊन भामटे पसार झाले होते. घटनेची माहिती मिळताच उपविभागीय पोलीस अधिकारी जयदत्त भवर, राहुरीचे पोलीस निरीक्षक संजय ठेंगे, सहाय्यक फौजदार तुळशीदास गीते, हवालदार संदीप ठाणगे आदींसह पोलीस पथकानं घटनास्थळी भेट देऊन पाहणी केली. यावेळी अहिल्यानगर येथील श्वान पथकाला पाचारण करण्यात आलं. राणी या श्वानानं माग काढण्याचा प्रयत्न केला, मात्र श्वान एटीएम समोरच घोटमळला. पोलीस पथकानं परिसरातील सीसीटीव्ही कॅमेरे तपासून भामट्यांचा शोध घेण्याचा प्रयत्न सुरू आहे. या घटनेमुळे शहरात भीतीचं वातावरण निर्माण झालंय. या प्रकरणी संकेत चंद्रशेखर वैद्य यांच्या फिर्यादीवरून राहुरी पोलीस ठाण्यात गुन्हा रजिस्टर नंबर 141/2026 भारतीय न्यायसंहिता कलम 305 अ प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला. या घटनेचा पुढील तपास पोलीस निरीक्षक संजय ठेंगे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक आहेर करतात. मात्र या घटनेमुळे शहरात चांगलीच खळबळ उडाली आहे. पोलिसांची चांगलीच डोकेदुखी वाढणार आहे. सार्वमंथन न्यूज महाराष्ट्र, राहुरी, अहिल्यानगर. सार्वमंथन न्यूज महाराष्ट्राला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा.